नमस्कार. मी प्राध्यापक अशोक पांचाळ, दयानंद कॉलेज, दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर, BCA पास आउट 2004 चा मी माजी विद्यार्थी आहे. आज मला खूप आनंद होतोय की मी माझं BCA हे दयानंद वाणिज्य महाविद्यालयातून केलं. मी कॉलेजचा खूप ऋणी आहे, कारण आज जे काही मी शिकलोय कॉलेजमुळं आज मी इथं आहे. मी तसं पाहायला गेलं 12वी माझी निलंगा येथे झाले. फक्त मला 63% पडले होते. जेव्हा मी BCAला ॲडमिशन घेतलं तेव्हा मला वाटलं की ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांना इथं या ठिकाणी स्कोप भेटेल किंवा मी काही करू शकेन, असं माझ्या मनामध्ये बरेचसे प्रश्न होते. परंतु नंतर जेव्हा मी BCAला ॲडमिशन घेतलं, खरंच मला खूप छान वाटलं की या ठिकाणी आम्हाला रोज वेळेवरती प्रॅक्टिकल्स भेटायचे. 1 तासाच्या ऐवजी 2 तास 3 तास आम्ही रोज प्रॅक्टिकल करत बसायचा. विशेष आम्हाला शिकवण्यासाठी खूप चांगला स्टाफ होता. थेरी लेक्चर्स रोज रेग्युलर व्हायचे. कॉलेजचे जे डिसिप्लिन होते त्या डिसिप्लिनमध्ये जर आम्ही ॲब्सेंट राहिलो तर आम्हाला घरी लगेच कॉल यायचा. त्याच्यामुळे आम्हाला कॉलेज रोज करावं लागायचं. आणि याचाच फायदा आम्हाला असं झालं की आमच्यामध्ये एक शिस्त आली आणि आम्ही कॉलेज रेग्युलर केल्यामुळं आज आम्ही BCAला मी असताना फर्स्ट इयरमध्येच मी 80% घेऊन तृतीय आलो क्लासमधून. त्याच्यामुळे मला अभ्यासामध्ये खूप चांगला रस पण वाढला आणि पाहता पाहता मी माझं BCA झाल्यानंतरच जॉबला लागलो. विशेष महत्त्वाचं मी माझ्या सर्व त्यावेळेस शिकवणाऱ्या कॉलेजच्या सर्व स्टाफचं मी या ठिकाणी ऋणी आहे, कारण त्यांच्यामुळंच आज मी या ठिकाणी माझ्या पायावरती थांबू शकलो. माझं BCA झाल्यानंतर या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून काम केलं कॉक्सिट कॉलेजमध्ये. तसंच MIT कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केलं. आणि माझं स्वतःचं बिझनेस पांचाळ कॉम्प्युटर क्लासेस या नावाने जवळपास 15 वर्ष झालं मी क्लासेस घेतो आहे. आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या शिक्षकांना देईन, कारण त्यांच्या नॉलेजमुळंच मला आज इथंपर्यंत स्वतःच्या पायावरती थांबता आलं. आणि आज मी अभिमानानं सांगेन की या ठिकाणी मी दयानंद कॉलेजचा विद्यार्थी आहे, कारण मी जे काही कॉलेजमध्ये शिकलो आहे त्या शिकल्यानंतरच आज जवळपास पाहायला गेलं तर एक 15 ते 16 वर्ष झालं मी कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. आणि मी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडवलं आहे. आणि त्याच्यानंतर माझे बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी टॉप IT कंपनीजमध्ये पण जॉबला आहेत. दयानंद कॉलेजमधलं सगळ्यात महत्त्वाचं मला काय आवडलं मी तुम्हाला त्याबद्दल सांगेन. तर दयानंद कॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी वेळेवरती परीक्षाच घेतल्या जातात. शिकवणी वेळेवरती घेतली जाते. प्रत्येक शिक्षक हा वैयक्तिक लक्ष देतो. आणि महत्त्वाचं या ठिकाणी रीडिंग रूम्समध्ये आम्हाला बसण्याची संधी त्या ठिकाणी भेटायची. दयानंद कॉलेजची लायब्ररी ही महाराष्ट्रातली सगळ्यात टॉप लायब्ररी आहे. खूप सारे बुक्स आम्हाला वाचायला भेटायचे. आणि विशेष महत्त्वाचं, जे मुलांना या ठिकाणी काही जरी अडचणी असतील तर प्रायव्हेटली शिक्षक आम्हाला सांगायचे. त्याही पलीकडे सांगायचं म्हणलं की मी माझे विद्यार्थी म्हणून मी सांगेन की मला कॉलेजमधून बरेचसे कॉल्स येतात. कॉलेजसोबत खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी मी घेतलेल्या आहेत. कोडिंग वर्कशॉप असतील किंवा कोडिंग स्टेट लेवल कॉम्पिटिशन्स असतील, अशा आपण कॉलेजमध्ये ॲक्टिव्हिटीज घेतलेत माझे विद्यार्थी म्हणून. विशेष महत्त्वाचं, मी सोशल वर्कमध्ये पण वर्क करतो लॉयन्स इंटरनॅशनलमध्ये. तर लॉयन्स क्लब लातूर हा एक 50 वर्ष जुना NGO क्लब आहे. तर त्या माध्यमातून मला पण दयानंद कॉलेजमध्ये सेवा करण्याची संधी भेटली. 2023-24मध्येच आम्ही दयानंद कॉलेजमध्ये स्टेट लेवल कोडिंग कॉम्पिटिशन घेतलं होतं. तसंच स्वच्छता अभियान रॅली घेतली होती, ज्यामध्ये 500 ते 600 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्टेट लेवल कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये 387 मुलांनी भाग घेतला होता. आणि बरेचसे या ठिकाणी लॉयन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही योगा शिबिर असतील किंवा या ठिकाणी आपण वृक्षारोपण असेल, जवळपास 4000 वृक्षांचं आम्ही रोपण केलं होतं. या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पण सामाजिक कार्यासाठी जोडलो. त्यासाठी दयानंद कॉलेजचे विशेष आभार. आणि या कार्यामुळंच मला 2024मध्ये लॉयन्स इंटरनॅशनलचा प्रेसिडेन्शियल अवॉर्ड भेटला. त्यासाठी मी माझ्या सर्व शिक्षकांचे व प्राचार्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आहे. विशेष दयानंद कॉलेज हे जे कॉलेज आहे एक खूप चांगलं त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट आहे, प्लेग्राऊंड्स आहेत, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी घेतल्या जातात.
विशेष म्हणजे मुलांचं सर्वांगीण विकास त्या ठिकाणी होतो असं मी थोडक्यात सांगेन. आणि आजही आम्हाला जे शिकवणारे सर होते माननीय प्राध्यापक स्वामी सर, हे आजही तिथं आज HOD म्हणून आहेत. आजही त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात. बरेचसे माझ्या बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी सोबत येऊन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वर्कशॉप देतो. मुलांना जे आत्ता शिकत आहेत त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी येतात. आणि ध्यान कॉलेजचा माजी विद्यार्थी म्हणून मला बोलण्याची या ठिकाणी कॉलेजनं संधी दिली, त्याबद्दल मी या ठिकाणी कॉलेजचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो.